शब्दांची पूजा करीत नाही मी, माणसांसाठी आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो. असं काम करणारं आपल्या देशाचं लाडकं नेतृत्व सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना जोरदार टाळ्यांच्या गजरात मी इकडे निमंत्रित करतो. कृपया आपण उपस्थित सर्व जनतेला संबोधित करावं. ज्यांचे आत्ताच आपण विचार ऐकले, या जिल्ह्याचे नेते आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सहकारी नेते श्री बाळासाहेब थोरात, विधिमंडळातले सन्माननीय सभासद अरुणकाका जगताप, आपल्या सगळ्यांच्या वतीनं उद्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिलेले, ज्यांना काँग्रेस पक्ष, स्वाभिमानी शेतकरी कामगार पक्ष, कवाडे आणि गवईंचा रिपब्लिकन पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यांची साथ आहे, असे अहमदनगरचे तरुण आमदार आणि आपले उमेदवार संग्राम जगताप गेले अनेक वर्ष इथं नेतृत्व करण्याच्या संबंधीची भूमिका ज्यांनी सांभाळली ते श्रीयुत नरेंद्र पाटील गुले, चंद्रशेखर गुले, माजी आमदार पांडुरंग अभंग, संघटनेचे काँग्रेसचे अध्यक्ष करण ससाणे, राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश फाळके, माजी कुलगुरू श्री सर्जेराव टिमसे, या ठिकाणी ज्यांचं सुरुवातीला आपण भाषण ऐकलं ते आपले सहकारी प्रताप झाकणे. कुठं प्रताप? मी तुझ्या फार रागावलो आहे बरं का. नाही, तुला माहीत नाही, तुझ्या मी रागावलो आहे. मगाशी भाषण करताना काय बोलला? या वयात तुला पवारसाहेब मी काय म्हातारा झालो का? पुन्हा असं म्हणायचं नाही. राजेशताई गुले ज्यांचे विचार या ठिकाणी आपण आत्ताच ऐकले आणि गेले अनेक वर्ष जिल्हा परिषदेमध्ये प्रभावीपणानं काम करण्याची भूमिका घेतली त्या हर्षदाताई काकडे, सुषमाताई अंधारे, अविनाश अधिक, शिवाजीराव काकडे, महिलांच्यामध्ये अनेक वर्षापासून काम करणाऱ्या आमच्या ज्येष्ठ भगिनी निर्मलाताई मालफाणी, शारदाताई लगट, अनेक इतर सगळे सहकारी, तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष अमोल फडके, राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्वेत मेमाने, स्वाभिमानीचे अध्यक्ष संतोष गायकवाड आणि अन्य सगळे सहकारी उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, उद्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. या निवडणुकीकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे आणि जगाचं आहे मी का म्हणतो, कारण आपण आपल्या देशाच्या आजूबाजूचे देश पाहिले तर सगळ्या ठिकाणी काही लोकशाही कायमची टिकली असं नाही आहे. पाकिस्तानमध्ये एकदा लष्करशहा होता, बांगलादेशमध्ये लष्कराचं प्रतिनिधित्व राज्य करत होतं, श्रीलंकेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी हुकुमशाही आलेली होती, बांगलादेशमध्ये सुद्धा हुकुमशाही होती. भारत हा एकमेव देश असा आहे की या ठिकाणी कधी हुकुमशाही आली नाही. आणि ती हुकुमशाही आली नाही त्याचं महत्त्वाचं कारण 150 वर्ष इथं गुलामाच्यासाठी परिस्थिती आपली इंग्रजांनी करून ठेवली होती. पण ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही असा म्हणणारा इंग्रज या देशातनं घालवण्यासाठी आपण यशस्वी झालो. आणि त्याचं महत्त्वाचं कारण काँग्रेसच्या विचारानं देशाला संघटित करण्याच्या संबंधीची महत्त्वाची भूमिका त्या काळातल्या नेतृत्वाने केली
त्याच्यामध्ये महात्मा गांधी होते, जवाहरलाल नेहरू होते, मौलाना अब्दुल कलाम आझाद होते आणि वेजंट होत्या. कितीच नावं सांगता येतील. आणि यांच्या पाठीशी तुमच्यासारखे आधीच्या पिढीचे अनेक घटक उभे राहिलेले होते. नगर जिल्हा हा स्वातंत्र्य चळवळीमध्ये अग्रभागी राहिलेला जिल्हा होता. नगर काय, सातारा काय, सांगली काय, या सगळ्या भागामध्ये घरादाराचा लोकांनी विचार कधी केला नाही. गुलामगिरीतनं बाहेर पडायचं आणि त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो. आणि लोकांना मान्य असलेलं लोकशाहीचं राज्य आजूबाजूच्या देशामध्ये काय होतं याचा विचार न करता या देशातल्या जनतेनं जपलं. आणि त्यामुळं एवढी मोठी प्रचंड लोकसंख्या असलेला देश, अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक राज्य, हे सगळं असतानासुद्धा ही लोकशाही इथं कशी टिकली याच्याबद्दल लोकांना जगातल्या उत्सुकता आहे. आणि म्हणून ते या निवडणुकीकडे अधिक बारकाईनं बघतात. आणखीन एक कारण आहे की निवडणुका झाल्या अनेक, तुम्ही अनेकदा मतं दिली, तुम्हाला योग्य वाटेल त्यांना मतं दिली, कधी राज्यही बदलली. आपण बघितलं देशामध्ये की नेहरू होते, लालबहादूर शास्त्री होते, इंदिरा गांधी होत्या, राजीव गांधी होते, नरसिंहराव होते, मनमोहन सिंग साहेब होते, गुजराल होते, त्याशिवाय देवेगौडा किंवा अनेक असे लोक होते की ज्यांनी या देशाचा कारभार चालवला, हे आपण पाहिलेलं आहे. पण या सगळ्यांनी देशाचा कारभार चालवत असताना नेहमी विचार हा केला की सामान्य माणसाच्या अधिकाराला बाधा येता कामा नये, तो जपून ठेवला पाहिजे. आज या अधिकाराला बाधा आणण्याचं काम पहिल्यांदा या देशामध्ये सुरू झालं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण या देशाची सूत्र भारतीय जनता पार्टीकडं, याचा अर्थ नरेंद्र मोदींच्याकडे गेली. मोदी आज देश चालवत आहेत. देश चालवत असेल काय आमचा कोणाचा विचार नाही, लोकांनी त्यांनी संधी दिली. पण ही संधी दिल्याच्या नंतर त्या सत्तेचा वापर तुमच्यासाठी किती होतो, कशा पद्धतीने होतो, कोणते निकाल त्यांनी घेतले. आज या देशामध्ये सगळ्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या या 5 वर्षाच्या काळात केल्या, मी देशाचा शेतीमंत्री होतो तेव्हाही आत्महत्या झाल्या. आणि पहिली आत्महत्या झाल्याची माहिती आम्हाला बाळासाहेबांच्याकडनं कळली. ते शेतीमंत्री होते राज्याचे, की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका गावातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आम्हाला सगळ्यांना धक्का बसला. हा काळ्याशी इमान राखणारा माणूस आत्महत्या का करतो? कुठे आपलं चुकतंय का काय, हे आपण जाऊन बघितलं पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी देशाचे प्रधानमंत्री होते मनमोहन सिंग, त्यांना मी विनंती केली की डॉक्टर साहेब, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ही काही लहान गोष्ट नाही, आपण दोघांनी तिथं गेलं पाहिजे, त्याच्या घरी जाऊन कारणं काय ती समजून घेतली पाहिजेत आणि आपलं धोरणात्मक काही चुका असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजे. मनमोहन सिंग तातडीने आले. आम्ही गेलो त्या ठिकाणी, नागपूरला गेलो, दिल्लीवरून तिथून यवतमाळला गेलो, त्या गावात गेलो. ज्याच्या घरात आत्महत्या केली त्याच्या पत्नीला भेटलो. डोळ्यातनं पाणी थांबत नव्हतं तिच्या. एक 20 वर्षाची मुलगी शेजारी उभी होती. मी तिला पुन्हा पुन्हा विचारलं, माऊली काय झालं तुला, मालकाने आत्महत्या का केली? तिने सांगितलं की 3 वर्ष बँकेचं कर्ज 3 वर्षापूर्वी काढलं होतं, कपाशीच्यासाठी काढलं होतं, शेतीच्यासाठी काढलं होतं, विहिरीसाठी काढलं होतं. विहिरीत पाणीच लागलं नाही, कर्जाचा बोजा मात्र डोक्यावर राहिला. कपाशीचं पीक केलं तर लाल्या रोग आला, बोंडाळी आली आणि त्यामुळे पदरात काहीच पडलं नाही. आणि दुसऱ्या पिकात सुद्धा हेच नुकसान झालं. आणि 12 महिन्यामध्ये मला मालक झाला थक बाकीला.
या देशामध्ये न मागता आम्हा शेतकऱ्यांना अनेक वेळेला निसर्गाच्या अवकृपेमुळं किंवा शेतीमालाची किंमत चांगली नाही मिळाली तर न मागता त्याला पदवी मिळते. केंद्र सरकार कोणाला पदवी देतं? पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न. आमच्याकडे शेतकऱ्याला न मागता पदवी मिळते. थकबाकीदार. गावागावात तुम्ही जा, पाऊस नाही पडला, पिकाचं वातावरण झालं की दुसऱ्या वर्षी थकबाकीदार. आणि तो एकदा थकबाकीदार झाला की कुठला कर्ज मिळायचा रस्ता येत नाही. कर्ज मिळत नाही म्हणून शेतीत गुंतवणूक करता येत नाही. गुंतवणूक करता येत नाही त्यामुळे उत्पादन नाही. आणि मग पैसे परत करू शकला नाही तर वसुलीच्या तगारा लागतो, बँकेचा नोटीस येते आणि कधीतरी घराघरातली भांडी कुंडीसुद्धा काढली जातात. आणि नेमकं तेच झालं त्या यवतमाळ जिल्ह्यातल्या भगिनीच्या घरामध्ये. 3 वर्ष पीक गेलं. नवऱ्याने बँकेचं कर्ज काढलं होतं. बँकेने नोटीस पाठवली. दुसऱ्या वर्षी नाही वसुली झाली, परत नोटीस पाठवली आणि शेवटी जप्ती आली. आणि जप्ती आली आणि तिच्या घरातली भांडी कुंडी बाहेर काढली. नवऱ्याला सारखी एकच काळजी होती असं ते बाई सांगत होते, माऊली सांगत होती की 20 वर्षाच्या पोरीचं लग्न ठरलं आहे, महिना 15 दिवसात लग्न आहे. त्या लग्नाच्यासाठी इकडचं तिकडचं किडूक वडूक ओढून काहीचे 2 पैसे जमा केले होते. वसुलीचा अधिकारी आला आणि ही सगळी रक्कम घेऊन गेली. आता पोरीचं लग्न कसं करायचं आणि पाहुण्याला काय सांगायचं याचा घोर त्याची चिंता त्या माणसाला लागली होती. रात्री कफाशीचं औषध घरात होतं, तो प्याला आणि जीव देऊन टाकला. हे घडलं महाराष्ट्रामध्ये. कशामुळे घडलं हे? कर्जबाजारीपणा, थकबाकी, निसर्गाची अवकृपा. आम्ही दिल्लीला गेलो. रिझर्व्ह बँकेच्याकडून माहिती घेतली की संबंध देशामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज किती आणि भारत सरकारने यापूर्वी कोणाचं कर्ज कधी माफ केलं का? तर आमच्या पुढे आकडेवारी आली की हिंदुस्थानातल्या बँकांच्यामधून मोठ्या उद्योजकांनी जो पैसा घेतला आणि जो भरू शकला नाही त्यामुळे बँकेची अवस्था अडचणीत आली. आणि म्हणून जवळपास 1.25 लाख कोटी रुपयाची रक्कम केंद्र सरकारने बँकेत भरली. कशासाठी? या मोठ्या लोकांनी घेतलेलं कर्ज परत करू शकले नाहीत आणि त्यामुळे बँक अडचणीत आली. ती बँक बाहेर काढण्यासाठी. ते लोक किती होते? 100-500 सुद्धा नव्हते. हाताच्या बोटावर मोजणारे होते. आणि त्यासाठी 1 लाख कोटीच्या पेक्षा जास्त रक्कम. आणि या देशातला हा बळीराजा जगातल्या 2 नंबरच्या लोकसंख्येचा भुकेचा प्रश्न कष्ट करून जो सोडवतो तो निसर्गाच्या अवकृपेवर संकटात आला तर त्याची कर्जाची माफी होत नाही. आणि आम्ही मंत्रिमंडळामध्ये सगळ्यांनी वसूली घेतला. सोनिया गांधींनी पाठिंबा दिला आणि एका रकमेनं 70,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं. आणि नुसतं कर्ज नाही माफ केलं, व्याजाचे दर कमी केले. तुम्हाला आठवत असेल की पीक कर्जाचा व्याजाचा दर 12% होता का नव्हता? तो नंतर 8% आला का नाही? 6% आणला का नाही? 3% आणला का नाही? आणि नियमित जो भरतो 300 रुपयापर्यंतचा त्याला सवलत दिली का नाही? कधी झालं होतं? पण हे केलं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने हे केलं आणि त्याचं महत्त्वाचं कारण या कष्ट करणाऱ्या माणसाच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधीची भूमिका ही आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये पहिल्यापासून होती. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा निकाल हा त्यावेळेला आम्ही घेतलेला होता. महाराष्ट्रामध्ये याच्यानंतरचं सरकार आलं. आधी दिल्लीला आलं. दिल्लीला आम्ही अनेकदा चर्चा करायची. एक समज आहे लोकांचा की माझे आणि मोदीचे चांगले संबंध होते. मी ते मुख्यमंत्री होते आणि मी शेतीमंत्री होतो. तेव्हा माझी भूमिका होती की देशातला कुठलाही मुख्यमंत्री शेतकऱ्याचं काही गाण्यानं घेऊन आला तर त्याला मदत करायची, त्याचा पक्ष बघायचा नाही. आणि ती मदत मी गुजरातला सुद्धा खूप केलेली होती.
आणि नेहमी करत होतो. आणि म्हणून एक दिवशी हे प्रधानमंत्री कुठे बोलले की शरद पवारांच्या बोटाला हात धरून मी राजकारणात आलो. ऐकलं होतं का तुम्ही? काय गरीब आहे, पाहिजे तर करतो, रोज माझं धरतो. तर माझ्या बोटाला धरून ते राजकारणात आले हे खरं नाही. त्यातलं खरं एकच आहे की गुजरातमध्ये दुष्काळ पडला, गुजरातमध्ये सरदार सरोवराला पाणी नव्हतं, धुळे जिल्ह्यातलं पाणी त्या ठिकाणी द्यावं ही त्यांची विनंती होती. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळाचे मंत्री आणि गुजरातचे मंत्री यांची एकत्र बैठक मी घेतली आणि गुजरातच्या त्या संकटाच्या काळामध्ये मदत करायला महाराष्ट्राने हातभार लावलं ही गोष्ट खरी. शेजारी राज्य म्हणून मदत केली. पण आज त्यांची भूमिका काय शेतकऱ्याच्या संबंधीची? मी शेतीमालाच्या किमती वाढवायच्या संबंधीची भूमिका पार्लमेंटमध्ये बोललो तर बाहेर पडताना प्रधानमंत्री सांगतात की पवार साहब आप जो कहते हैं वो ठीक नहीं है. मेरे काय झालं? त्याला असं आहे की या देशामध्ये खाणारे लोक 80% आहेत, म्हणजे 100% आहेत. पण त्याचं शेतीचं उत्पादन न घेता त्या ठिकाणी अन्नधान्यावर जगणारा वर्ग हिंदुस्थानामध्ये 80% आहे आणि 20% शेतकरी आहे. आणि तुम्ही जो उत्पादन करतो त्याचा विचार करता, मी जो खातो त्याचा विचार करता. तर मी त्यांना म्हणलं की खातो त्याचा तुम्ही विचार करता चांगली गोष्ट आहे, पण जो पिकवतो तो जर मोडला, त्याचा धंदा वाढला, त्याची शेती उद्ध्वस्त झाली तर तुम्हाला अमेरिकेतलं धान्य आणावं लागेल. आणि या देशाने एकेकाळी आणलं होतं. 1967 साली 50-52 वर्षाच्या पूर्वी मी पहिल्यांदा आमदार झालो. त्यावेळेला दुष्काळ होता आणि लाल मिलो आमच्याकडं किंवा आपल्याकडं वाटला होता. आपल्या घरात लाल मिलोची भाकरी झाली होती. ही जुन्या लोकांना कदाचित माहीत होतं. कोणी पाहिलं आहे का लाल मिलोची भाकरी तुमच्या घरात झाली? आता कधी पाहायला मिळतं आहे का? त्याचं कारण या बळीराजांनी कष्ट केले, त्या शेतकऱ्यांनी कष्ट केले. आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य होतं त्यावेळी आम्ही त्याला चांगली किंमत दिली. आणि मोदी म्हणतात की तुम्ही खाणाऱ्याचा विचार करत नाही. अरे पिकवणारा जगला तर खाणारा जगणार, आणि खाणारा जगवायचा असेल तर पिकवणाऱ्याकडे पहिलं लक्ष दिलं पाहिजे. आणि ही भूमिका आम्ही लोकांनी घेतलेली. आजचे राज्यकर्ते त्या बाबतीत घ्यायला तयार आहेत. त्यांनी निर्णय घेतले अनेक, पण त्या निर्णयाचा फायदा लोकांना नाही. त्यांनी कर्ज खूप घेतलं. ही योजना, ती योजना, ती योजना, ती योजना नावं घेतली होती आणि सगळ्या योजनांची जाहिरात होत होती. तुम्ही जर बघितलं की या देशामध्ये मोदी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर एकंदर जाहिरातीसाठी किती खर्च केला. मोदी सरकार आल्याच्या नंतर पहिल्या 4.5 वर्षात जाहिरातीवर सरकारने 5,245 कोटी रुपये खर्च केले. 5,245 कोटी नुसती जाहिरात. आणि काय त्याच्यात? मोदी साहेबांचा फोटो. कुठं पेट्रोल पंपावर गेलो तिथंही त्यांचा फोटो, कुठेही गेलो तर तिथं त्यांची जाहिरात. तुम्ही जाहिरात करा, पण सामान्य माणसाचा पदरात काय पडलं? सांगितलं गोरगरीब माणसाला माऊलीला मी गॅस दिला, पाईपलाईन नेली सगळ्या गावामध्ये. अरे पाईपलाईन नेली, गॅस दिला ही गोष्ट खरी आहे, पण पूर्वीच्या राज्यामध्ये जे गॅसचं सिलेंडर एका ठराविक किमतीला मिळत होतं त्याच्या तिप्पट किंमत तुम्ही वाढवली. कसा गॅस दिला तुम्ही? त्या लोकांना लूट करता, त्या गरीब माणसाचा स्वयंपाकाचा खर्च जाळण्याचा वाढवण्याचं काम पूर्वीच्या ठिकाणी केलं. शिवाजींचं, महाराजांचं स्मारक मुंबईच्या समुद्रात करायचा निर्णय घेतला माहिती आहे तुम्हाला? बघितलं असेल तुम्ही. प्रधानमंत्री त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी जाहिरात जी दिली एका दिवसाच्या कार्यक्रमाला, फक्त मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा खर्च 800 कोटी. आणि 800 कोटी टाकून त्या ठिकाणी ती जाहिरात करून तो भूमिपूजन, जलपूजन त्या ठिकाणी केलं.
4 वर्ष झाली साधी वीजसुद्धा त्या ठिकाणी नाही. आणि सांगतात की शिवाजी महाराजांच्या नावाने मी राज्य चालवतो. हे चाललं ना, यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य चालवलं. गुजरातमध्ये वल्लभभाई पटेलांचा पुतळा केला, त्याच्या उद्घाटनाला गेली, त्यासाठी जाहिरात केली. आणि त्या जाहिरातीमध्ये जवळपास 2,62,48,000 आणि इतर जाहिरातीवर 1,68,000 एवढी रक्कम खर्च केली. सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचा खर्च याच्या 50% आणि ह्यांच्या जाहिरातीचा खर्च याच्यावर एवढा मोठा फरक. आणि म्हणून आज या सगळ्या सरकारचं धोरण हे स्वतःची प्रसिद्धी करण्याच्यासाठी. आणि सांगतं सगळ्या जगात मी गेले. आत्तापर्यंत 2014पासून मोदी साहेब जगामध्ये जे गेले 55 महिन्यात कितीदा गेलं माहिती आहे? 55 महिन्यामध्ये ते 92 वेळेला गेले. आणि 92 वेळेला गेले त्या विमानाचा खर्च 2021 एवढा कोटी आला. 2000 कोटी यांच्या विमानाचा खर्च जाण्याचा. आणि काय केलं? सांगितलं आधी मी काळा पैसा काढणार. स्वित्झर्लंडमध्ये भारताच्या लोकांचा काळा पैसा आहे, मी आणणार तुमच्या खात्यात टाकणार. माणसं म्हणजे काय गेली भारी, आम्ही काही न करता आमच्या खात्यात 15 लाख. काही ठिकाणी भावाभावात भांडणं सुरू झाली. 15 एकच खातं आहे, तुझ्या नावावर आलं, माझा बी त्याचं आहे का नाही. एक पैशाचा पत्ता नाही, पण घरात भांडणं झाली. गेले तिथं स्वित्झर्लंडमध्ये, सगळ्या बँकांना भेटले, तिथल्या प्रधानमंत्र्यांनी भेटले आणि हात हलवत परत आले, काही मिळालं नाही. मग आता तोंड काय दाखवायचं लोकांना? पैसे तर खात्यात भरायचे. एक दिवशी सांगून टाकलं की आज शाम से ये 1,000 और 500 रुपये की नोट कागज का तुकडा हो गया. ऐकलं होतं का तुम्ही? सांगून टाकलं नोटा बंद. आता या नोटा म्हणजे बंद, कागदाची रद्दी झाली, बदलून घ्या, लाईनीत उभा राहा. गली भारी आहे, 4 दिवस सबंध हिंदुस्थान लाईनीत उभा होता नोटा बदलून घ्यायला. गरीब माणसं खुश होती, कारण त्यांना विचारलं की तुझं काय बाबा? नाही म्हणजे मोठ्याकडे फार गव्हाण होतं, त्याचं गव्हाण गेलं, बरं झालं. म्हणजे का तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत उभा राहिला, त्याचं काय त्याच्या लक्षात आलं नाही. आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये लाईनीमध्ये जे उभे राहिले, उष्णता आणि बाकीच्या गोष्टीनं 110 लोक मृत्युमुखी पडले. कशाला? नोटा बदलून घेण्याच्या बाबतीत जे काही या देशामध्ये करावं लागलं आणि त्यासाठी हे केलेलं. आणि दुसऱ्या बाजूनं काय झालं? लोक तर मेले, पण त्यांनी सांगितलं होतं की हे झालं की लगेच मी बेकार पोरांना नोकरी देतो. नोटाबंदी केली आणि नोटाबंदीच्यामुळे 2 कोटी मुलांची नोकरी गेली. आणि सांगितलं काय? चेकनी व्यवहार झाला पाहिजे, काय हरकत नाही. चेकनी व्यवहार काही करायची काही हरकत नाही. आम्ही त्यांना सांगितलं की सरसकट चेकचा व्यवहार योग्य नाही, शक्य नाही. असं कसं म्हणजे? सगळ्या दुनियात होतं आहे. मी म्हटलं उद्याच्याला कोथिंबीरची पेंडी विकायला माझा गावचा माणूस गावाला आला आणि त्यांनी कोथिंबीर विकायला तिथं टोकरी घेऊन बसला, तर दिल्याच्या नंतर जुडीचे पैसे काय चेकने मिळणार? रोख मिळणार का चेकने मिळणार? तुम्ही या भागात दुष्काळी भागात लिंब लावता, लिंब विकायला जाता, तर तुम्हाला काय चेकने पैसा मिळतो? किंवा हरभरा विकायला जाता, तुम्हाला काय चेकने पैसा मिळतो? आणि चेकने मिळणार तर खरा, नाही तर बाकीचा काळा. अरे कशाला काळा पैसा म्हणतात? ज्या श्रीमंत लोकांनी टॅक्स भरून जो पैसा धरून ठेवला तो काळा पैसा. आणि माझा गोरगरीब शेतकरी शेतामध्ये काम करतो, त्याची ज्वारी विकतो, त्याची बाजरी विकतो, त्याचा भाजीपाला विकतो. आमच्या घरात माऊली ही अंड्याचे पैसे विकून गुपचूप कुठं ठेवती, आम्हालाही सांगत नाही. ही जी पैसा आहे हा काळा पैसा नाही आहे, हा कष्टाचा पैसा आहे.
त्या गरीब माणसांनी मिळवलेला आहे, त्या शेतकऱ्यांनी मिळवलेला आहे. पण मी आता काळा पैसा घालवणार, या नोटा सगळ्या घालवणार आणि या देशाचं चित्र बदलणार. काही त्याच्यामध्ये चित्र बदललं नाही. विदेशातला पैसा आला नाही, तुमच्या खात्यात काही आलं नाही. आणि उगाचच आपल्याकडे एक म्हण आहे, बाजारात तुरीन कोण कोणाला मारी, माहिती आहे का म्हण? उगीच आता मी त्याच्यात नाव घेत नाही, म्हणतील जाती अशोक बोलला माझ्या खटला बिटला व्हायचा. म्हणजे कशाचा पत्ता नाही त्या तुरीचा. पण घरात बांधलं तसं या नोटावरनं सगळीकडे उद्योग झाले. आता शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मगाशी मी सांगितलं, त्याच्या मालाला चांगली किंमत दिली तर तो काय आत्महत्या केलं? काही मागणं नव्हतं आमचं. कांद्याच्या किमती आता ठीक आहेत या आठवड्यात, पण 1 महिन्याच्या पूर्वी कांद्याच्या किमती गेल्या होत्या कुठं? मी एकदा टेलिव्हिजन पाहिलं, तुम्ही कोणी पाहिलं का नाही? मनमाडच्या जवळ का कुठे एका शेतकऱ्यांनी कांद्यात गाडून घेतलं होतं, बघितलं होतं का? एका शेतकऱ्याने कांद्यात स्वतःला गाडून घेतलं. एका येड लागले त्याला. पण त्याला माहिती आहे कांदा काढायचाही खर्च निघत नाही, वाहतूक तर सोडत. आणि मग एवढं सगळं करून एकमेव पीक जिल्ह्यात भागातल्या शेतकऱ्याचं 2 पैसे मिळवायचं कोणतं पीक सांगा? बागायत भागात ऊस असेल, कुठं द्राक्षे असतील, बागा असतील, फळबाग असतील, पण जिल्ह्यात भागातल्या शेतकऱ्याचं एकमेव पीक कोणतं असेल तर ते कांद्याचं पीक असेल. आणि त्या कांद्याला तुम्ही किंमतसुद्धा देणार नाही. आणि त्यामुळं त्याचा खर्चसुद्धा निघत नाही. त्याच्या किमती घसरल्या, कोट्यावधी रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्याला कुठल्याही प्रकारची मदत करायची भूमिका सरकारची नाही. त्यामुळं या गोष्टी आत्महत्या तशा प्रकारच्या वाढतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगून टाकलं 34,000 कोटीची मी कर्जमाफी करतो. आणि फर्जात काय पडलं? 25% सुद्धा लोकांना फर्जात काही पडलं नाही. सांगून मग ते टाकलं 34,000 कोटीची सगळी कर्जमाफी आम्ही केली. आणि हे सगळं सांगत असताना प्रधानमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं की आमच्या हातात सत्ता आली आम्ही या देशातला भ्रष्टाचार संपवून टाकू. चांगली गोष्ट आहे. इथे सातबाराचा उतारासुद्धा सहज मिळतो का? काही टाकावं लागतं का नाही वजन? हा भ्रष्टाचार नाही का? तर ते म्हणले आम्ही भ्रष्टाचार करतो. आम्ही त्यांना सांगितलं की अहो गावामध्ये सातबाराचा उतारासुद्धा मिळत नाही. त्यांनी नाही असल्या बारक्या गोष्टीवर माझं लक्ष, मोठ्या गोष्टीवर लक्ष, मोठ्या गोष्टीवर लक्ष दिलं. कशावर दिलं? पार्लमेंटमध्ये चर्चा झाली. मनमोहन सिंग मुख्यमंत्री प्रधानमंत्री होते त्यावेळेला असं ठरलं की पाकिस्ताननी काही चांगली विमानं घेतलीत, आपणही विमानं घ्यावी. कुठली विमानं घ्यायची याची चर्चा झाली. फ्रान्समध्ये एक दसाल्ट नावाची कंपनी आहे आणि तिने एक विमान तयार केलं, लढाईसाठी अतिशय चांगलं आहे असं हवाई दलांनी सांगितलं. त्या विमानाचं नाव राफेल आणि ते राफेलचं विमान घ्यायचं ठरलं. सरकार बदललं, नवं सरकार आलं मोदी साहेबांचं. किंमत विचारली गेली. त्यांनी सांगितलं की एका विमानाची किंमत 350 कोटी. 2 वर्ष त्याच्यावर चर्चा झाली, खरेदी नाही झाली. 2 वर्षांनी पुन्हा विचारलं गावाला हवी आहेत काय किंमत. 2 वर्षांनी 750 कोटी झाली. आणि इतकी किंमत कशी झाली म्हणून चर्चा करण्यात आणखीन 1 वर्ष गेलं. मग ती किंमत 1660 कोटी झाली. म्हणजे काँग्रेसच्या राज्यामध्ये जे विमान 350 कोटीला मिळत होतं ते मोदी साहेबांच्या काळामध्ये 1660 कोटी त्याची किंमत झाली. आणि सांगितलं काय? ना खाऊंगा ना खाणे दूंगा. अरे मोठी गंमत आहे. 350 ते 1650 कोटी. हे गावामधला गेला कुठं? हे दाल में काला क्या है? ते दाल में काला काय हे सांगायला तयार नाही. पार्लमेंटमध्ये हा प्रश्न आम्ही काढला, चर्चा झाली. निर्मला सीताराम नावाच्या बाई संरक्षण मंत्री आहेत, त्यांनी 1 तास भाषण केलं. आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही खरेदी केली
त्या खरेदीची किंमत त्यांनी पहिल्यांदा काय सांगितली होती, नंतर किती वाढली, नंतर किती वाढली, त्याची कारणं काय, ह्याचे कागद द्या. मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही देणार नाही, कारण ही गुप्त आहे. ही गुप्त माहिती शेजारच्या देशाला कळली तर आपल्या देशाचं नुकसान होईल, आणि म्हणून गुप्त माहिती मागू नका. आम्ही म्हणलं ठीक आहे बाबा, लष्कराची माहिती आहे, हवाई दलाची आहे, गुप्त ठेवतात, ठेवून द्या. आम्ही विचारलं मोदी साहेबांना, तुम्ही ह्याच्यावर बोला. आई मेरी गुप्त छोडी, ते बोलायला तयार नाही, तोंड उघडायला तयार नाही. एका बाजूने म्हणतात ना, खाऊंगा ना खाने दूंगा, और यहाँ किसने खाया पूछा तो बोलते नाही, गुप्त आहे. आणि गुप्त आहे म्हणून चांगले. शेवटी काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टाने ऑर्डर काढली की या संबंधीचे खरेदीचे सगळे कागद आम्हाला द्या. कोर्टामध्ये सांगितलं सरकारच्या वतीनं की आम्ही दिले असते, पण संरक्षण खात्याच्या कार्यालयामधून ते कागद चोरीला गेले, गुप्त कागद. पार्लमेंटला द्यायला तयारी नाही, चोरीला गेले. आणि जेव्हा सबन हिंदुस्थानातल्या पेपरनी, टेलिव्हिजननी त्याच्यावर टीका टिप्पणी सुरू केली, 2 दिवसांनी सांगितलं चोरी नाही झाली, पण ते कागद काही लोकांनी काढले, त्याचा फोटोकॉपी काढली आणि वर्तमानपत्रात छापून आली. जी माहिती पार्लमेंटला द्यायला सरकारची तयारी नाही, ती माहिती फोटोकॉपी घेऊन वर्तमानपत्रात छापून येते. आणि त्या राफेलमध्ये एवढा मोठा घोटाळा झाला आहे. मला आठवतं आहे की राजीव गांधी प्रधानमंत्री होते, आज सत्तेमध्ये आहेत, ते विरोधी पक्षात होते. राजीव गांधींनी त्यावेळी एक बोफर नावाच्या कंपनीची तोफ घेतली होती. त्या तोफमध्ये भ्रष्टाचार झाला ही मागणी भाजपने केली आणि त्याची चौकशी करायची मागणी केली. राजीव गांधींनी पार्लमेंटमधल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलून तुम्ही 10 नावं द्या आणि चौकशी करा, तुम्ही द्याल त्यांनी चौकशी करायला मी त्यांना अधिकार देतो. चौकशी झाली, त्यात काही निघालं नाही. राफेलची चौकशी अशीच करा हे आम्ही सांगितलं, पण मोदी साहेब आणि त्यांचं सरकार त्याची चौकशी करायला तयार नाही. आणि म्हणून भ्रष्टाचार घालवायचा म्हणतात, बारक्यासारख्या लोकांना त्रास द्यायचा म्हणतात. आणि कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं पाऊल आज या ठिकाणी हे राज्यकर्ते काढायला तयार नाही. त्याचा अर्थ आज हे राज्यकर्ते आणि यांचा सगळा व्यवहार हा स्वच्छ जाईल ही गोष्ट या ठिकाणी दिसते. देशाच्या रक्षणाच्यासाठी प्रसंग येतो तेव्हा तुम्ही मी कधी राजकारण आणत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की तारीख माझ्या लक्षात नाही, पण एक दिवशी नोव्हेंबर महिन्यात भारताचे 2700 सैनिक आणि अधिकारी जम्मूवरनं श्रीनगरला चालले होते. आणि ते चालले असताना समोरून एक जीप आली. त्या जीपमध्ये काही स्फोटक प्रकार होता आणि जवान ज्या बसवर बसले होते त्या बसवर ते येऊन आदळले आणि त्याच्यात स्फोट झाला. आणि स्फोट झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 40 जवान जागच्या जागी मृत्युमुखी पडले. आता हे घडल्याच्या लगेच प्रधानमंत्र्यांनी बैठक बोलवली, सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवलं, मलाही बोलवलं. आम्हाला विचारलं काय करायचं. आम्ही सांगितलं की सैन्यावरचा हल्ला, 40 लोक मृत्युमुखी पडले, धडा शिकवला पाहिजे कोण असेल त्यांना. आम्ही तुम्हाला सगळा अधिकार देतो, आम्ही काही निर्णय घेणार नाही, तुम्ही सैन्याला निर्णय घ्यायचा अधिकार द्या. आणि मला आनंद आहे सरकारने सैन्याला अधिकार दिला. आणि एक दिवशी आपल्या हवाई दलाने हल्ला केला पुलवामा या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी त्याने हल्ला करून दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केली. अभिमान आहे तुम्हाला मला आपल्या सैन्याचा की त्यांनी दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केली. चांगलं चोख उत्तर दिलं. त्याच्यामध्ये काय झालं, काही लोक गेले आपल्याच हवाई दलातला एक विंग कमांडर, त्याचं नाव अभिनंदन, त्याला अटक झाली, त्याला पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये टाकलं.
एक कायदा आहे जगातला सगळ्या देशांनी मिळून केलेला, त्याला जिनिव्हा नावाचं एक ठिकाण आहे, तिथं बसून तो करार झाला आणि त्या करारामध्ये जगातले सगळे देश आहेत आणि त्याच्यात करार असा आहे की एखाद्या देशाचा असा अधिकारी जर पकडला तर त्या सरकारने सोडलं पाहिजे. आणि अभिनंदनला पाकिस्तानने पकडल्याच्या नंतर जगातल्या सगळ्या देशांच्याकडून मागणी केली पाकिस्तानकडे की त्या कायद्यानुसार त्याला सोडा. शेवटी त्यानं सोडलं. तो आला परत. अभिमान वाटला आपल्या सगळ्यांना की आपला एक जवान हवाई दलातला अटक झालेला सुटून आला. हा जगाच्या या कायद्यामुळे झाला. जवानांनी दाखवलेल्या शौर्यामुळं त्यांना अटक झाली. त्यांची विमानं त्यांनी फाडली आणि म्हणून आपल्याला अभिमान वाटत होता. अभिमान कशाचा वाटत होता? आपल्या सैन्यदलाचा. प्रधानमंत्री आले. आधी ज्या वेळेला सगळ्या पक्षांची बैठक बोलली तेव्हा हजर नव्हते, पण जेव्हा अभिमान सोडून आला तेव्हा सांगितलं टेलिव्हिजनवर 56 इंचाची माझी छाती आहे, आणल्याकडे सोडली. का आला कसा तो सोडून तुम्ही काय त्याच्यात केलं? आम्ही त्यांना एकच प्रश्न विचारला की आपल्या राज्यातला एक लष्करातला अधिकारी, त्याचं नाव आहे कुलभूषण जाधव. कुणी ऐकलं आहे का? कुलभूषण जाधव. हा कुलभूषण जाधव गेल्या 2.5 वर्ष पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. मग ह्यांची 56 इंचाची छाती कुठे गेली? त्याला काय सोडून? आंतरराष्ट्रीय कायद्याने सुटला तर मी सोडला आणि तो तिकडं आमचा जाधव मरतोय त्याच्यासाठी काय नाही. तोंड उघडायला तयार नाही. दातखिळी बसली तिथं. आणि म्हणून शौर्य दाखवायचं कुणी आणि त्याचा गैरफायदा कुणी घ्यायचा, ही चित्र त्या ठिकाणी झालेलं. मला आठवतं की मी त्या केंद्र सरकारमध्ये होतो. पूर्वीच्या काळात सुद्धा हल्ले झाले होते आणि त्या हल्ल्याला उत्तर दिलं होतं, पण उत्तर दिल्याच्या नंतर त्याचा गाजावाजा करायचा नसतो. या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. त्याचं सगळं जग म्हणेल की भारत हा युद्धखोर देश आहे, भारत आक्रमण करणारा देश आहे. आणि अशी अवस्था भारताची जगामध्ये झाली तर या देशाची नाचक्की होईल. म्हणून खूपदा कारवाई करावी लागते, पण ते आपण जाहीर करत नाही. मला आठवतं आहे की मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना त्यावेळेला असेच हल्ले झाले आणि हेच नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते. त्यांनी भाषणात सांगितलं ठिकठिकाणी की नरेंद्र मोदींनी सांगितलं असं की मनमोहन सिंग साहेब, तुम्ही पाकिस्तानला प्रेमाची पत्र, लव लेटर पाठवायचं बंद करा आणि उद्या माझ्या हातात सत्ता आली तर आमचा एक मारला तर मी 10 मारून आणतो. इथं 40 मेले, तुम्ही काय केलं? फक्त 56 इंचाच्या छातीच्या गोष्टी केल्या. याचा अर्थ यांच्या राजवटीमध्ये हल्ले झाले ना. 2014मध्ये 267 हल्ले झाले, 2015मध्ये 208 हल्ले झाले आणि 2016मध्ये 218 हल्ले झाले. एवढे हल्ले पाकिस्तान किंवा दहशतवाद्यांच्याकडून या देशाच्या भूमीवर झाले. त्यासंबंधीचं कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांनी केली नाही. अपवाद फक्त पुलवामाचा. आणि असं असताना ते मात्र दुसऱ्यांना मार्गदर्शन करत होते की एक मारलं की मी 10 आणीन. आता इतके हल्ले झाले, इतके गेले, काय आणले कुणी धरून? कुणी सापडले त्यात? निदान एखादा पकडला आणि त्याची काहीतरी कपडा काढून घेतला किंवा टोपी काढून घेतली, चिवडी जर दाखवली असती तर म्हणलं असतं गरीब हल्ले काहीतरी केलं. कशाचा काही पत्ता नाही. पण ह्याचं राजकारण केलं. तो अभिनंदन सुटला, देशाला अभिमान वाटला. त्याच्या घरच्यांना विचारलं तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला काही केंद्र सरकारला सांगायचं का? त्याच्या घरच्यांनी सांगितलं की माझा पती सुटून आला, माझा घरातला हा अधिकारी सुटून आला, याचा मला अभिमान आहे. आमचं एवढंच सांगा दिल्लीला की सुटून तो आला, शौर्य त्यांनी दाखवलं, त्याचं तुम्ही राजकारण करू नका. नाशिकला एक असाच होता. भारतीय हवाई दलामध्ये एक स्क्वॉड्रन लीडर, त्याचं नाव होतं निनाद मांडवगणे.
आणि एक हेलिकॉप्टर आपलं काश्मीरमध्ये पडलं. त्याच्यात 5 अधिकारी गेले. त्याच्यात निनाद बांधवगडे ह्याचाही मृत्यू झाला. मी त्या दिवशी होतो नाशिकला. त्याच्या घरी गेलो, त्याच्या बायका मुलांना भेटलो. त्यांना विनंती केली, महाराष्ट्राच्या वतीनं काही हवं असेल तर सांगा, मुलाबाळांचे काही अडचण असेल, शिक्षण असेल, काही भविष्याचा विचार असेल तर आम्ही त्याची व्यवस्था करू. माऊलीने काय मला उत्तर दिलं माहिती आहे? दिल्लीला सांगा की माझा नवरा सोन्यासारखा गेला, तो तर काही परत यायचा नाही, त्यांनी देशासाठी प्राण दिले. मला म्हणजे दुःख आहे पण अभिमान आहे. त्या अभिमानाचा किंवा माझ्या दुःखाचं राजकारण मोदी साहेब करू नका, एवढी त्यांना विनंती सांगावी. हे त्या बाईचं उत्तर आहे. याचा अर्थ हे आहे की या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचं राजकारण करत बसायचं. आणि आपण या 5 वर्षाच्या काळात ठोस काही कामगिरी केली नाही, मग काय करायचं? कुणाला तरी हल्ला करायचा आणि त्यांना ठोकायचं. ते ठोकलं कुणाला? सगळीकडे जाऊन सांगतात गांधी परिवाराने देशासाठी काही केलं. गांधी परिवार म्हणजे कोण? जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, आजची तरुण पिढीचा प्रतिनिधी राहुल गांधी. स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये 11 वर्षे जवाहरलाल नेहरू तुरुंगात होते आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशामध्ये लोकशाहीचं राज्य, देशाचा पंतप्रधान म्हणून त्यांनी आणलं. जगात भारताची किंमत वाढवली. त्यांनी काही केलं नाही देशाच्यासाठी. आज भाकरा नानगलसारखी किंवा अनेक जी धैर्य झाली त्याची सुरुवात जवाहरलाल नेहरूंच्या काळात झाली. हे घडलं देशावर. इंदिरा गांधींनी या देशातल्या गरीब माणसासाठी कष्ट नाही केलं. ज्यावेळेला पाकिस्तानने आपल्या देशात घुसखोर पाठवले, इंदिरा गांधींनी पाकिस्तानला सांगितलं की हे निर्वासित येतात, ते थांबवा. त्यांनी थांबवले नाहीत. सैन्य पाठवलं त्या ठिकाणी आणि पाकिस्तान जो होता त्या पाकिस्तानचे 2 तुकडे केले. जगात युद्धातून इतिहास बनतो. इंदिरा गांधींनी युद्धातून इतिहास नाही बनवला, भूगोल बदलला. वेगळा देश झाला बांगलादेश, वेगळा देश झाला पाकिस्तान. आणि भारताच्या जवानांची काय किंमत आहे हे सगळं जगाला दाखवलं. ही काय लहान गोष्ट आहे? गरीब माणसाच्या हिताच्यासाठी पर्यंत त्याग करण्याची भूमिका घेतली. या बँका मूलभूत लोकांच्या हातामध्ये होत्या. त्या बँकेचं राष्ट्रीयकरण करून सामान्य माणसाला त्या बँकेमध्ये जायची अवस्था नव्हती, ती निर्माण केली. ही काय इंदिरा गांधींची लहान गोष्ट आहे? किती गोष्टी सांगता येतील. त्या तुमच्या डहाणू भागामध्ये आपण जर गेलो, महाराष्ट्राच्या आदिवासी राहतात त्या ठिकाणी. एक काळ असा होता की इंदिरा गांधीचं राज्य यायच्या आधी आदिवासी तिथं गेला बँकेमध्ये, त्याला दारात कोणी उभं करत होतं का? आणि दुसरा कोणी ते चांगले कपडे घातलेला आला तर त्याला खुर्ची बसायला मिळत होती. याला आदिवासी, त्याला आत घेतलं होते. फरक काय? तो जो चांगला आहे तो सूट बूट घालून टाय घालून आला, मग त्याला या बसा बसा बसा. आणि हा बिचारा आदिवासी लंगोटी घालून आला. फरक 2 इंचीच आहे. एकाने हिथं बांधले आणि एकाने खाली बांधले, पण वागणुकीत फरक किती. हा फरक बंद झाला पाहिजे. त्यासाठी बँकेचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे हे इंदिरा गांधींनी सांगितलं. आणि गरीब माणसाच्यासाठी या सगळ्या बँकांचे दरवाजे उघडले. त्या बँकाच्या इंदिरा गांधींनी देशाची सेवा नाही केली. आज तुमच्यापैकी अनेक लोकांच्या हातात किंवा खिशात हा फोन असेल, आहे की नाही? कुणाकडे आहे? अनेकांच्या जवळ हा फोन आहे. कुठून आला? राजीव गांधींच्या हातामध्ये देशाची सत्ता आल्यावर आधुनिक विज्ञानाच्या वतीनं त्यांनी अनेक जे उत्तम निर्णय घेतले त्यातला हा निर्णय. मला आठवतं आहे की एकेकाळी मी 67 साली पहिल्यांदा जेव्हा आमदार झालो, बारामतीला माझ्या घरात फोन नव्हता. आमदार झाला मला फोन मिळाला. आणि तेव्हा जर फोन करायचा असेल मुंबईला किंवा दिल्लीला तर तेव्हा ट्रंकॉल, लगेच करायचं असेल तर अर्जंट, आणि त्याहीपेक्षा लवकर पाहिजे असेल तर लाईटिंग, आणि त्याचे पैसे जास्त लागायचे. आणि तासन तास बसायला लागायचं. फोन असता लागेल मग लागेल मग.
आता मोबाईल काढला की कुठेही बोलताय तुम्ही, सगळ्या रस्त्यांनी बघतोय, पोरं फुली आपली बघावी घेऊनच आली, सगळीकडे हे झाले. हे कुणी केलं? हे राजीव गांधींनी केलं. आधुनिक विज्ञान या देशामध्ये आले, देशाची प्रगती केली आणि त्या माध्यमातून हा देश बदलायच्या संबंधीची प्रक्रिया ही सुरू केली. सोनिया गांधीच्या संबंधीची टीका टिप्पणी केली. माझी त्याला आठवतं आहे, राजीव गांधीची हत्या झाल्याच्या नंतर देशामध्ये चर्चा होती की ही बाई आता देशात राहणार नाही, इटलीमध्ये निघून जाईल. नवरा गेला, त्याची हत्या झाली, पण सोनिया गांधींनी देश सोडला नाही, देशासाठी राहिल्या, इथं राहिल्या, इथल्या लोकांच्याच राहिल्या, त्यांच्या हिताची जपणूक करत बसल्या. आणि आज मोदी साहेब त्यांच्यावर टीका करतात, या नेहरू घराण्यावर टीका करतात. यांनी या देशासाठी काही केलं नाही. सांगतात 70 वर्षात काही झालं नाही. अहो साहेब, 70 वर्षात 5 वर्ष अटल बिहारीचंही राज्य होतं. अटल बिहारी कोणाचे होते? कोणत्या पक्षाचे होते? म्हणजे त्या 70 वर्षात 5 वर्ष तुमचंही नव्हतं काय? हे तुम्हाला मान्य करायचं आहे. विश्वनाथ प्रताप सिंगाचं सरकार 70 वर्षात ज्यावेळी झालं त्यावेळी, किंवा मोरारजीभाई देसाईंचं सरकार झालं तेव्हा काही काँग्रेसचं सरकार नव्हतं. आणि तेव्हा परराष्ट्र मंत्री कोण होते? अटल बिहारी वाजपेयी. गृहमंत्री कोण होते? लालकृष्ण अडवाणी. त्याच्या आधी नभोवाणी मंत्री ते होते. म्हणजे तुमचे लोक मंत्रिमंडळात असताना सुद्धा या देशात काहीच झालं नाही. 70 वर्षात काही झालं नाही. आणि या 5 वर्षामध्ये मी मात्र दिवे लावले, अशा प्रकारची भूमिका आजचे राज्यकर्ते सांगतात. आणि त्यामुळं जिथं लोकशाहीवर त्यांचा विश्वास नाही, जिथं सामान्य माणसाचा सन्मान करण्याची भूमिका घेणे, जिथं स्वातंत्र्य सैनिकांच्या संबंधी आस्था नाही आणि मी म्हणेल तसंच राज्य करणार ही भूमिका घेऊन पुढे जातील. आज त्यांच्यासाठी आपण किती पाठिंबा द्यायचा. आत्तापर्यंत गांधी परिवाराला शिव्या घातल्या, आता माझा नंबर लागला आहे. तुम्ही 2-4 दिवसात बघितलं का? वर्ध्याला गेले माझ्याबद्दल बोलले, काल गोंदियाला गेले माझ्याबद्दल बोलले. मला काही लोकांनी विचारलं कसं काय? म्हणजे बिन पैशात माझी एवढी प्रसिद्धी होती, देशाचा प्रधानमंत्री एकच माणसाचा बद्दल बोलतोय, हा काही साधासुद्धा माणूस आहे का? म्हणजे हां, महाराष्ट्र म्हणजे शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, शाहू महाराजांचा महाराष्ट्र. इथं आमचा कुठलाही तरुण हा वेळप्रसंगी छातीचा कोट करून पहिल्यांची किंमत द्यायला तयार राहणारा हा मर्द असा महाराष्ट्राचा माणूस आहे. तो अशा कोणत्या लंगड्या सोंग्यांनी काही टीका केली तर त्याच्याबद्दलचा फिकीर करत नसतो. तुमच्याकडे दुसरं भांडवल संपलं आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना शिव्या देऊन टाकला. आता मला जर शिव्या देत असाल तर माझी शिव्या द्यायला काही हरकत नाही, तुम्ही शिव्या द्या. आणि सांगतात काय की यांच्या घरात बांधले. अरे बाबा, तुझ्या घरात आधी आहे का काय? घर आहे तुला सांभाळता आलेलं आहे, तर आमचं घर काढतो. तुका जास्त बोलायचं नाही म्हणून मी त्याच्यावर बोलत नाही, नाही तर फार बोलतात. पण या सगळ्या गोष्टीचं एकच गोष्ट दिसते की परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही. राज्य बदललं पाहिजे. आणि आम्हा लोकांची जबाबदारी, आम्हा म्हणजे माझं वय आता 80 होतं. जेव्हा 50 वर्षापूर्वी मी आमदार झालो तेव्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे नेते होते. यशवंतरावने आम्हा लोकांना संधी दिली, मला संधी दिली, आमचे मित्र गोविंदराव अधिक नाही आहेत त्यांना संधी कालावधी दिली, अनेक तरुणांना संधी दिली. आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाची एक पिढी झाली. त्या पिढीने पुढं 25-30 वर्ष महाराष्ट्र चालवला. आता आमची जबाबदारी ही आहे की पुढच्या 25-30 वर्ष महाराष्ट्राचा गाळा चालवण्याच्यासाठी नवी पिढी त्या ठिकाणी आणली पाहिजे. आणि ती नवी पिढी आणण्याच्यासाठी आम्ही संग्रामाला या ठिकाणी उभं केलेलं आहे. माझी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती, ठिकठिकाणी आम्ही तरुण माणसं दिली. नवी पिढीचं नेतृत्व आम्हाला तयार करायचं आहे आणि ते नेतृत्व आम्ही तयार करतो आहे. त्यासाठी हे सगळे कष्ट करण्याची भूमिका आहे. आणि ते जे नेतृत्व आम्ही तयार केलं ते पक्षासाठी काम करणारं, पक्षाच्यासाठी पडेलची भूमिका घेणारं आणि लोकांच्याशी बांधिलकी ठेवणारे. उद्या मला नाही मिळालं तर मी चाललो दुसरीकडे, असं नाही. जायचं असेल घर सोडायचं नाही.
उगाच सकाळ दुपार संध्याकाळ असं घरधनी बदलायचं हे वागणं बरं नव्हतं. असं करू नये का? लोक काय म्हणतात त्याच्यामध्ये. आणि म्हणून माझी विनंती आहे की इथं तत्त्वाने वागणारा पुढच्या पिढीच्या माध्यमातून लोकांच्या हिताची जपणूक करण्याची कुवत असलेला आणि त्यांनी ज्या वेळेला महानगरपालिका असो, महापौर होण्याची जबाबदारी असो, महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्याची संधी असो, त्या प्रत्येक वेळेला आमचा हा रुपया खणवून वाजणारा आहे, बंदा रुपया आहे, हे सिद्ध केलेले आहे. हा बंदा रुपया तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने सही शिक्क्याने आज त्या ठिकाणी मोठ्या मताने त्याला विजयी करा आणि या देशामध्ये नवं नेतृत्व तयार करण्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी आम्हा सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांच्या पाठीशी शक्ती उभी करा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.